सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकच्या जेलरोडवरील आम्रपाली झोपडपट्टीतून एक प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे। हातमजुरी करणाऱ्या आईवडिलांची मुलगी स्नेहा बळीराम कोळे हिने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण करून दाखवली आहे। तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे। स्नेहाच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती। आई वडील रोजदारीवर काम करतात। घरात स्नेहाशिवाय कोणीही 10वी पर्यंत शिकलेले नाही। वडील बळीराम कोळी यांचेही शिक्षण फार झालेले नाही, पण यामुळे स्नेहाने कधीही हार मानली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या स्नेहाने शिक्षणालाच आपले शस्त्र बनवले। झोपडपट्टीतील मर्यादित साधने आणि आर्थिक अडचणीवरील मात करत तिने संदीप फाउंडेशन मधून इंजिनिअरिंग पूर्ण केली। त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेत तिने आतापर्यंत 3 ते 4 परीक्षा यशस्वीरित्या पार केल्या। झोपडपट्टीत राहते म्हणून स्वप्न छोटी केली नाहीत। आई वडील आणि भावाने खूप साथ दिली। वडील माझ्यासाठी आधारस्तंभ ठरले व शिक्षकांचे मार्गदर्शनही मोलाचे होते। जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही, असे स्नेहाने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। स्नेहाच्या यशात तिच्या कुटुंबाचा त्याग आणि शिक्षकांची मेहनत आहे। तिची ही भरारी केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही, तर ज्या विद्यार्थ्यांना पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागते त्यांच्यासाठी ही आशेचा किरण आहे। आम्रपाली झोपडपट्टीतून सुरू झालेला प्रवास थेट इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचला आहे। परिस्थिती कितीही कठीण असो, जिद्द आणि शिक्षण असेल तर यश नक्की मिळतं, हा संदेश स्नेहाने कृतीतून दाखवला आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात। खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स सगळ्यांचा। आई वडील जास्त खुश आहे। तुला कोणी सहकार्य केलं? तुझे शिक्षक, तुझे आई वडील, तुझे नातेवाईक? मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा। आज तुला कॅडर भेटलंय, त्या तू कामावरती रुजू होशील। आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे। कुटुंबाला काय मदत होईल तुझ्याकडनं? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल। आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या वस्तीसाठी आहे। खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर आमच्या वस्तीचं एक भूषण आमच्या नेहाताईच्या माध्यमातनं, म्हणजे ही एकच एक्झाम नाही, याच्या अगोदर तलाठी, याच्या अगोदर GST ऑफिसर, अशा 4-5 एक्झाम क्रॅक केल्या। प्रत्येक एक्झाम नोकरीला रुजू होते आणि 3 महिन्याने 4 महिन्याने राजीनामा देऊन परत दुसरी नोकरी जॉईन करते। आता शेवटी आता परत स्टेट सेल्स इन्स्पेक्टर म्हणून तिची नियुक्ती झाली। त्याबद्दल मी आमच्या दीदीचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं प्रत्येक मुलीसाठी अतिशय अभिमानास्पद आणि एक ऊर्जा स्रोत म्हणून आज सर्वांनी दीदीकडे बघितलं पाहिजे। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये प्रवास करत असताना आणि खऱ्या अर्थाने सांगायचं राहिलं तर परिवारामध्ये कोणीही मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलेलं नाही। आपण अशा परिस्थितीमध्ये घरच्यांनी तिला शिकवण्यासाठी इतका आग्रह होता। खऱ्या अर्थाने मामांनी कुठल्याच प्रकारे तिच्यावरती तिच्या लग्नाचं दडपण नाही का, तिला पारिवारिक कुठल्या कामाचं दडपण नाही का, तू फक्त शिक आणि समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा म्हणून तू ओळख निर्माण कर, असं त्या सर्वांची इच्छा होती। आणि आज खऱ्या अर्थाने तिने ते करून दाखवलं। 8 ते 10 वर्षाचा हा तिचा अभ्यासाचा प्रवास, अक्षरशः 15-15, 16-16 तास तिने अभ्यास केलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमच्या मामींचा देखील त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे, कारण मामींनी तिला एका टायमाला लायब्ररी जायचं 3-3 वेळेचा डब्बा तिच्या सोबत बनवून दिलेला आहे। तर तू घरी नाही आली तरी चालत, तुला 3 टाइमचा डब्बा तू तिथे बसून खा। आणि तो डब्बा नेण्याचं काम आमचा विकी, सर्वात छोटा भाऊ आहे दीदीचा, ते काम टिफिन न्यायचं त्याचं असायचं। खऱ्या अर्थाने सर्व परिवाराने तिला जे बळ दिलं आणि त्या बळाला तिने यश प्राप्त करून दिलं। म्हणजे दीदीचं जेवढं कौतुक केलं पाहिजे तेवढं या परिवाराचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे। आणि अशी बहीण आम्हाला लाभली आहे, तर आम्हाला देखील आज अभिमान आणि मन असं भरून आलंय का खरोखर तिने आज जी मेहनत घेतली तिचं सार्थ झालं। आणि दीदीला मी भावी वाटचालीमध्ये खूप खूप शुभेच्छा देतो। तिच्या हातून समाजाची सेवा घडो। आणि आमचे जे मामा आहे बबन मामा कोळे, खऱ्या अर्थाने त्यांचं जीवन सार्थ झालं का, त्यांची जी मेहनत होती, म्हणजे ते स्वतः शिक्षण त्यांनी खूप घेतलेलं नाहीये, पण तिच्या रूपामध्ये त्यांनी आज एक शिक्षणाला वेगळं दार उघडं करून दिलेलं आहे। असंच प्रत्येक वडिलांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेतलं पाहिजे, अशी मी सर्व परिवारातील सर्व
वडिलांना का ज्यांच्या घरात मुली आहे त्यांना मी विनंती करतो आणि दीदीला या तिच्या घवघवीत यशाबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो, तिचं अभिनंदन